श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज संध्याकाळच्या जेवणात साधी सोपी भरलेली वांगी. चला करूया रेसिपी. एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर, त्यामध्ये आपण भरलेलं साठी खास स्पेशल आपला जो नेहमीचा वाटण असतं कांदा खोबरा लसणाचं, मोठे 4 चमचे मी घेते आहे. यामध्ये हळद 9 चमचा घेतली आहे, लाल तिखट 1 मोठा चमचा, धने जिरे पूड, अर्धा चमचा थोडीशी जास्त, आणि थोडंसं रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिर्च. भरल्या वांगीला जास्त चांगला स्वाद येतो तो म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाने. 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट, मीठ चवीप्रमाणे, आणि आता यामध्येच आपण तेल घेणार आहोत. हे मिश्रण एकत्र छान मिक्स करून घेऊ आपण. मिश्रण छान एकजीव होत आलं आहे. मिश्रण एकत्र केल्यानंतर छान एकजीव केल्यानंतर एक 5 मिनिटासाठी असंच साईडला ठेवून देऊया झाकण लावून, चांगला मसाला त्यात मुरण्यासाठी. मिनिटं झालेली आहेत. पुन्हा एकदा हे मिश्रण छान ढवळून घेऊ, आणि आपण आधीच वांगी चिरून ठेवलेली आहे, बस त्यात आता हे मसाला भरायला सुरुवात करू. छान अशी चिरून घेतलेली आहेत आपण ही, त्यामध्ये मसाला भरून घेऊ. अशा पद्धतीने आपली वांगी भरून झालेली आहेत. आता फोडणीची तयारी. कढई छान तापली आहे, आता आपण यात तेल ओतून घेऊ फोडणीसाठी. त्यात आपलं हे मिश्रण घालून फोडणी चांगली परतून घेऊ. दोन ते 3 मिनिटं हे मिश्रण आपण छान तेलात परतून घेऊ. मिश्रण छान परतत आलेलं आहे आपलं. आता यात आपण ही वांगी आपली घालून घेऊ. छान तेलाला तवंग आलेला आहे. आता आपण एकदा पुन्हा परतून यामध्ये गरम पाणी घालून भाजी शिजायला देऊ.
यामध्ये आपण गरम पाणी ओतू. गरम पाण्याने भाजीचा रंग आणि तवंग ॲज इट इज मेंटेन राहतो, म्हणून गरम पाणी वापरू. भाजीला कढयाला सुरुवात झाली आहे. आता ही भाजी कमीत कमी 20 मिनिटं आपण शिजवून घेऊ की आपली भाजी तयार. अशा प्रकारे आपली ही भाजी आता शिजून तयार आहे. बस थोडीशी कोथिंबीर घालून छान लुक देऊया. वांग भरीत वांग तयार आहे. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ.